नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे मैदान होत आहे आणि हे मैदान जे आहे ते बकासूर केसरीचं मैदान होणार आहे. म्हणजेच बकासूरच्या नावाने उद्या मैदान होते. सांगली जिल्ह्यामध्ये तालुका शिराळा वाळवा फाटीवरती हे मैदान होते. संबंध महाराष्ट्रामध्ये एक आदतचं मैदान उद्या बघायला मिळेल बकासूरच्या नावाने. आणि त्या मैदानामध्ये खूप सारे असे बैलगाडा शर्यत क्षेत्रातले असे नामांकित असे जुने बैलगाडा मालक असतील त्या ठिकाणी उपस्थित जे आहेत ते राहणार आहेत. आणि बघूया उद्या मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती दिसेल. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते पडतील. आता सगळ्यांना एकच चर्चा आहे की बकासूरच्या नावाने मैदान प्रथमच हे घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी उद्या संतोष मामा म्हणजेच बकासूरचे मालकसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि बघूया की त्या ठिकाणी ते येत आहेत का नाही. आणि संबंध महाराष्ट्राला एकच उत्सुकता की उद्या बकासूर पळतो आहे का नाही. कारण की संबंध महाराष्ट्राचा एक लाडका नदी आता तुम्ही बघितलं सलग 3 दिवस 5 फेरे पळाला आहे आणि आज आरामावरती आहे तो. आता उद्या येतो आहे का, कारण की त्याच्याच नावाने जे आहे ते मैदान घेतलेलं आहे. आता सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे की नक्की पळेल का बकासूर. मला वाटतं पळेल सुद्धा, कारण की तुम्हाला माहितीच आहे तो 1-2 दिवसाच्या आड बकासूर पळतो. सलग जर पळवला, कारण की सांगली जिल्ह्यामध्ये असा पाऊस तर तिकडे एवढं नाही आहे. म्हणजे उन्हाचा कडाका खूप जास्त आहे, टेम्परेचर तिकडं जास्त आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरा बघूया आता तापमान किती त्या ठिकाणी आहे डिग्री अंश सेल्सिअसचं मला एवढं माहीत नाही. समजेलच, गुगललाच टाकलं की सगळं समजतं. परंतु उद्याच्या त्या वाळवा फाटीवरती जे मैदान जे घेतलेलं आहे, आयोजित केलेलं आहे, त्या मैदानामध्ये गाड्या ज्या आहेत त्या नोंद चालू असतील. लवकर तुम्ही नोंद चालू आहे त्या ठिकाणी नोंद करा. आणि तुमच्या जो नंदीला आहे तो बकासूर केसरीचा जो किताब आहे तो उद्या मिळेल. कारण की बकासूर या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला त्याला देव म्हटलं जातं आणि त्याच्या नावाचा जर तुम्हाला जर किताब जर मिळत असेल तर एक भाग्यच म्हणावं लागेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया, कारण आता सगळ्यांना उत्सुकता. आता काल बकासूर पळला आहे 2 फेरं, परवा दिवशी 2 फेरं, 13व्या दिवशी 1 फेरा, म्हणजेच 3 दिवस सलग पळाला आहे. आणि या उन्हाच्या खडाक्यात तो पळाला आहे. थोडंसं मला असं वाटतं की आराम त्यांनी द्यायला पाहिजे, कारण तो सुद्धा एक जीव आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि त्याला सारखं पळवणं योग्य दिसत नाही मित्रांनो, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. कारण की तो तुम्हाला माहिती आहे सतत पळतो. तो मालकाच्या नावासाठी, फॅन्ससाठी, अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर 14 देशामध्ये शर्यत बघितलं जाते, त्याचे फॅन्स आहेत, त्या फॅन्ससाठी पळतो. परंतु तो ज्यावेळेस मैदानामध्ये नसेल तर मैदानाला काहीच, म्हणजेच मैदानाला कोण एवढं बघत नाही. परंतु आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की जिथे बकासूर असतो त्या ठिकाणी गर्दी असते, व्ह्यूज असतात प्रत्येक, म्हणजे त्या चॅनेलला ज्या ठिकाणी मैदान चालू आहे, गट असो, सेमी असो, फायनल असो त्या ठिकाणी. परंतु बरेच दिवस बकासूर फायनलमध्ये नाही राहिला. उद्या राहील का फायनलमध्ये, काय वाटतंय तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. कारण की मैदान मोठं होत आहे आणि त्यामुळे आदतचं मैदान आहे मित्रांनो. 1 आदत 1 बैल असं मैदान आहे. आज संध्याकाळी जे आहेत ते आदतचे पैरे घेऊन येईन. उद्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदीसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसते सांगली जिल्ह्यामधील. आणि बघूया कोणकोणत्या नंदीसुद्धा पळतील ह्याच्यासुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. परंतु उद्या बकासूर पळेल का नाही पळेल, मला वाटतंय पळेल. परंतु काळजीसुद्धा घेतली पाहिजे त्याची, कारण की त्याच्या नावाचं मैदान आहे म्हटल्यानं तो 100% जाणार त्या मैदानामध्ये. पळेल का नाही पळेल हे माहीत नाही, मला वाटते पळेलसुद्धा. चांगल्या पैऱ्यामध्ये पळेल किंवा तिथं प्रमुख उपस्थिती म्हणून सुद्धा असू शकते बकासूरची, कारण की त्याच्याच नावाचं मैदान आहे आणि त्याच्याच नावाच्या मैदानामध्ये तो पळणं तुम्हाला वाटते, काय वाटते पळू शकेल का. कारण की मला नाही वाटत की पळेल त्या ठिकाणी. जर तुम्हाला जर वाटत असेल पळेल तर तुम्ही कोणासोबत पळू शकतो अंदाजित पैरा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि बघूया उद्या बकासूरच्या नावाचं मैदान एक आयोजित केलेलं आहे, चांगलंरित्या पार पडेल. गाड्या चांगल्या पद्धतीनं नोंद होतील. बघूया, आज संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील. आज पहिलेसुद्धा संध्याकाळी समजतील आपल्याला. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा. जेवढे नंदी येतील तेवढे
तेवढ्यांनासुद्धा.